लायकीचे उमेदवारच नाहीत आपल्या देशामध्ये म्हणलं तर आपल्या एरियामध्ये. पण सध्याला राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये तगडी लढत चालू आहे, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? लढत जरी तगडी असली तरी शक्यता आमच्या इथे बीजेपीची भरपूर आहे. ही रेड झोनचा विषय इथं बरोबर. भटक्या कुत्र्यांचा आहे. तिन्ही शिपमध्ये काम करतात MIDCला. हा. संध्याकाळी रात्री जाताना वगैरे भटकी कुत्री असतात. नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय PCMC न्यूज. सध्या आपण आलो आहोत पिंपरी चिंचवडच्या पहिल्या प्रभागात, अर्थात प्रभाग क्रमांक 1 चिखलीमध्ये. सध्या आपण आहोत चिखलीच्या कमानीपाशी आणि आपण जाणून घेऊयात इथल्या नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत. एकूणच सगळं वातावरण निवडणूकमय झालेलं आहे. 15 तारखेला मतदान होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्या हवा कुणाची या कार्यक्रमामधून जाणून घेऊयात. नक्की काय आहे लोकांच्या मनात, नक्की या प्रभागात कोणाची हवा आहे. काय वाटतं दादा, कोणाची हवा आहे प्रभागात? महेश दादा म्हणजे भाजप म्हणायचंय? भाजप. आणि घड्याळाचं काय चिन्ह आहे? घड्याळाची काय हवा आहे? गळ्याचं आहे, वारं चालू आहे त्यांचं. मग फाईट कशी होईल काय वाटतं? वन साइड वन साइड. कोण घेऊन जात आहे मग? काय सांगता येत नाही. वारं बघून सांगता येत नाही. मग काय वाटतं यंदा उमेदवारीला काय आश्वासन काय मिळाले उमेदवारांकडून? आश्वासन तेच नेहमीप्रमाणे काम करतो, रस्ता रोड पाणी. मग आता मत देताना उमेदवार बघून मत देताय का पक्ष बघून? काम बघून. काम बघून. मग काय वाटतं आता मतदान करणार आहे 15 तारखेला? हो, मतदान करणार. मग आता घड्याळ कमळ कशी वाटते फाईट? वाईट आहे त्यांची, पण आम्हाला ज्याला करायचं आम्ही त्यांनाच करणार. ठीक आहे. मावशी, काय वाटतंय? निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. कोण आलेला का प्रचाराला? येतात दोघीकडले पण येतात. काय वाटतं मग कोणाची हवा आहे प्रभागात? आता दोघाची हवा आहे. आता जे येईल ते. मग आता लय लोकांनी इकडे तिकडे उड्या मारल्यात पक्षात. काय वाटतं उमेदवार बघून मत देणार का पक्ष बघून? आता बघू, उमेदवार बघून द्यायचं. उमेदवार बघून. काय वाटतं यावेळेस तरी समस्या सुटतील? सुटतील ना. सुटतील. हा, मग काय उमेदवारामध्ये काय पाहिजे तुम्हाला? कसा उमेदवार पाहिजे? चांगला पाहिजे, आपली कामं करणार, आपल्याला गोरगरिबांना व्यवस्थित मत समस्या सोडणार, असा पाहिजे. असं पाहिजे. चांगला पाहिजे. चांगला पाहिजे. हा. मग आता निवडणूक मत देताना उमेदवार बघून मत देणार? हा, उमेदवार बघूनच द्यायचं. चालेल. 15 तारखेला मतदान करणार का मग? करणार. काय मग आजोबा, कशी वाटते निवडणुकीची धूमधाम चालू आहे? सगळी चालू आहे. चालू आहे. काय मग आलेलं का प्रचारासाठी कोण? कोण येते आता कोणाला माहिती आहे. हा? कोण येते आता काय कळलं, आताच काय कळलं आपल्याला. हा, नाही प्रचारासाठी आलेले का? परिचयासाठी करतात आहेत. मग काय वाटतं यंदा हवा कोणाची दिसते प्रभागात? आता हवा आता सध्या दिसायला आता कंबळ चालू दिसायले. कमळच दिसते. हा. आणि अजित दादा आलेले ना, अजित दादांची नाही आहे ते थोडी कमी चालली. थोडी कमी आहे. मग कमळ वाटते. कंबळ वाटतंय. काय मग कसा चालू आहे प्रचार उमेदवारांचा? सगळ्यांचा सगळ्या पद्धतीने योग्य तऱ्हेने चाललेला आहे. चांगला चाललाय प्रचार. मग काय वाटतं यावेळेस उमेदवार बघून मत देणार का पक्ष बघून? आता ते मतदारांनी प्रत्येकाने जे काय ठरवलेले असेल ते त्यांच्या पद्धतीने. त्यांच्या पद्धतीने. इथे काय तुमच्या काय समस्या आहेत आणि उमेदवारांकडून काय आश्वासनं काय मिळाली आहेत? उमेदवार सगळ्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी सगळ्यांनी आश्वासनं दिलेली आहेत आणि ते त्या पद्धतीने काम करतील. आता इथे तरी दोन पक्षांमध्ये तगडी फाईट होतीये. काय वाटतं मग एकतर्फी होईल का नाही? तगडी फाईट देतील दोन्ही पक्षाचे? नाही, असं काहीच सांगता येत नाही. काहीच सांगता येत नाही. मग काय वाटतं कोणाची हवा आहे सध्या प्रभागात? असं काहीच सांगता येत नाही. काहीच सांगता येत नाही. ओके काका, तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं? आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, इथं राष्ट्रवादीचीच हवा आहे. राष्ट्रवादीचीच हवा आहे. मग यंदा दादा परतणार? 100% अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली इथं सत्ता परिवर्तन होणार. काय निवडणुकीची कसा प्रचार चालू आहे? निवडणुकीचा प्रचार खूप चांगला चालू आहे. चांगला चालू आहे प्रचार. चांगले सुव्यवस्था सगळी चांगली आहे आता, म्हणजे आचारसंहितेच्या टायमिंगला पण. तर निवडणुकीला चांगलंच वातावरण रंगलेलं आहे पूर्ण. मग काय वाटतं दादा, कोण कोण आलेलं प्रचाराला? भाजपचे आणि राष्ट्रवादीचे दोन्ही पण प्रचार चालू आहेत. चांगले चालू आहेत. कोणाचं चांगलं वाटतंय? आता जे ते ज्या पद्धतीने चांगलंच करतंय. काय आश्वासनं काय दिली आहेत समस्या सोडवण्यासाठी? आता पब्लिकला तर सगळ्यांना सांगितलंय, सगळे रस्ते दुरुस्ती, पाणी हे ते सगळं व्यवस्थित होईल म्हणून. मग आता निवडून आल्यानंतर बघू. मग आता उमेदवाराला मत देताना पक्ष बघताय का उमेदवाराचं काम? आता आम्ही दादांच्या पाठीमागे. दादा कुठले दादा? इथे दोन दादा झालेत. महेश दादा लांडगे आणि अजित दादा. अजितदादांचं पण आहे, पण दादा लांडगेंनी म्हणजे अडीअडचणीला असं का आमच्यासाठी काम वगैरे केलेलं आहे, कधी टाळाटाळ केलेली नाही. त्याच्यामुळं आहे त्यांच्यासोबत साथ आहे. तुमची साथ कुठल्या दादांना आहे? महेश दादा, अजित दादा? महेश दादांना. महेश दादांना आहे.
काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं? महेश महेश दादाच. मग आता मत देणार आहे 15 तारखेला, तेव्हा उमेदवार जे आहेत समोर, काय वाटते कशी फाईट होईल दोघांमध्ये? फाईट ही रफिंग टफ फाईट आहे पूर्ण आता. हा. काय आता अंदाज लावूच शकत नाही आपण की कुठल्या पक्षाचे कुठले उमेदवार येतील. दोन्ही पण जोरामध्येच चालू आहे. तुम्हाला काय वाटतं प्रभागात हवा कोणाची आहे? कोणाची हवा आहे सध्या? वारं कुणीकडे फिरतंय? वारा आता दोन्ही साईडनी आहे, बीजेपी आणि राष्ट्रवादी दोन्ही कोणाचं चांगले जोरात आहे पण? जोरात, दोन्हीचं जोरात आहे. दोन्हीचं जोरात दोन्हीचं टप मध्ये दिसतोय सध्या तर. हा. आता कोण जिंकणार आता ते 16 तारीखलाच कळणार. मग युवा मतदार म्हणून मतदान करणार? हो करणार की. तुम्ही मतदान करणार का? काय वाटतं काका, प्रभागात कोणाची हवा आहे? प्रभागामध्ये हे तसं राष्ट्रवादीची चांगली हवा. राष्ट्रवादीची. मग प्रचाराच्या रिक्षा फिरतायत, तुमच्या रिक्षा केला का नाही प्रचार तुम्ही कोणाचा? नाही, प्रचार नाही केला. आता ज्याच्या त्याच्या आधीच बुक झाल्या होत्या ना रिक्षा, हा. त्याच्यामुळं मग आता काय वाटतं प्रभागात राष्ट्रवादीची हवा आहे, तर राष्ट्रवादी आल्यावर बदल होईल का? हा होईल ना 100%. होईल. आणि उमेदवाराला मत देताना काय बघणार आहे त्याच्याकडे? पक्ष बघून मत देणार का उमेदवार बघून? नाही, उमेदवार बघून. उमेदवार बघून. मग काय वाटतं सध्या राष्ट्रवादीत चालू आहे, मग भाजपा? नाही, तसं दोन्ही सुद्धा मला तर 50-50 वाटतंय दोघं पण. हा, मग टफ फाईट होतीये का? टफ फाईट. काय वाटतं दादा, युवा मतदार म्हणून या निवडणुकांकडे बघताना काय वाटतं? युवा मतदान म्हणजे उमेदवारावरती विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा. कारण आपल्याला निवडणुकीच्या वेळेस आश्वासन देतात की हा विकास करू, तो विकास करू. ते डायरेक्ट निवडून दिलेले उमेदवार पुढच्या निवडणूक वेळेसच येतात, आम्ही हे करू ते करू. म्हणजे हे सायकल वर्षानुवर्षे चालत राहते. विकास राहतो बाजूला, मग यांना 5 वर्ष पैसा खाण्यासाठी टाइम भेटतो. एवढा भ्रष्टाचार करतात. आम्ही पण बघतो, या शहरामध्ये राहतो, आम्हाला जे दिसतात आमच्या येता जाता ऑफिसला येता जाता गाडीवरून की अवस्था काय आहे, स्वच्छता काय आहे, किंवा नीटनेटका टापटीपणा. मग आता ह्या समस्या सोडवण्यासाठी मतदान उपाय आहे, मग त्याला मतदान करणार का 15 तारखेला? मतदान करणार, पण त्या लायकीचे उमेदवारच नाहीत आपल्या देशामध्ये. म्हणलं तर आपल्या एरियामध्ये नुसतं पैसा फेको आणि मतदान लिहिलो, एवढं चालू आहे यांचं सगळ्यांचं. त्यामुळे विश्वास कोणावरती ठेवायचा? मतदान मार्ग आहे, मतदान करा आपण. मतदान करणार, 100% मतदान करणार, विचार करून आणि विकास करणाऱ्या योग्य उमेदवारालाच मतदान करणार. हाच एक ऑप्शन आहे. आपल्यासोबत काही युवा मतदार आहेत, त्यांच्यासोबत बोलूयात. युवा मतदार म्हणून काय वाटतं, काय उमेदवारांनी आश्वासनं दिली पाहिजेत? की काम चांगली करा वगैरे येते आणि करतातच आहे, त्यांनी बऱ्यापैकी केलेलं आहे व्यवस्थित सगळं. आणि आता आमच्या इथनं विकास साने त्यांच्या विरुद्ध गणेश मळेकर ते सगळे भाजपमधून, त्यांनी बऱ्यापैकी त्यांनी आश्वासन दिलेत की ते पुढच्या 5 वर्षामध्ये कामं करतील. मग काय वाटतं, यंदा उमेदवार बघून मत देणार का पक्ष बघून? उमेदवार बघून जे काम करतील ते काम करतील ते. मग काय वाटतं, उमेदवार निवडून आले तर काम करतील, आश्वासन पूर्ण होतील? करतील ना, कारण त्यांना गेले 5 वर्ष आले बघतो मी, 5-10 वर्ष आले इथे बघतो, करतील करतील. मग 15 तारखेला मतदान करणार? करणार, नक्की करणार. ठीक आहे. जाणून घेऊया दादांकडून की यावेळेस कुणाची हवा आहे प्रभागात. हवा तर सध्या भाजपचीच आहेत, कारण भाजपचे प्रत्येक उमेदवार तळागाळामध्ये पोहोचलेले आहेत. लोकांशी त्यांचा डायरेक्ट संपर्क पण आहे. म्हणजे कुणाचं काय झालं, छोटे मोठे प्रॉब्लेम, तर लोक डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क पण साधतात आहे. असं आहे. जसं की सुरेश तात्या म्हेत्रे म्हणलं तर त्यांच्याकडे लोक एक आपुलकीने की काम करणारा नेता म्हणून पाहून त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतात, त्यांना भेटतात, छोट्या मोठ्या समस्या सांगतात. आणि आता जर एक मतदार म्हणून तुम्ही मतदान करताय, तर काय विचार डोक्यात ठेवून तुम्ही मतदान करता? की आपण मतदान करताना हे पाहिलं पाहिजे की आपण ज्या उमेदवाराला मत देतोय तो उमेदवार काम करण्याला पाहिजे, आपल्या छोट्या मोठ्या कामाला किंवा अडचणीला मदत करण्याला पाहिजे किंवा योग्य मार्ग दाखवण्याला पाहिजे. बरोबर. सध्या जेवढी तगडी लढत मला दिसतेय किंवा सगळ्यांनाच दिसतेय राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, तर तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? आता लढत तगडी आहे, पण उमेदवार जेवढा संपर्क लोकांचा त्याच्याशी आहे त्याच्यावर लोक त्याला मत देतील आणि काम करणाऱ्या नेत्याला लोक चूज करतील. पण सध्याला राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये तगडी लढत चालू आहे, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? लढत जरी तगडी असली तरी शक्यता आमच्या इथे बीजेपीची भरपूर आहे. समस्या काय आहेत दैनंदिन समस्या ज्या तुम्हाला सामोरं जावं लागतं? सध्या 8 वर्ष झालं, म्हणजे इथं समस्या अशा भरपूर आहेत. अनेक रस्त्यांचे प्रश्न झाले. आमच्या इथं आधी दररोज पाणी येत होतं, आता दिवसाआड पाणी येतं. ही सगळ्यात मोठी आमच्या इथल्या नागरिकांची समस्या आहे. तर ती कुठंतरी समस्या मिटली पाहिजे, यासाठी प्रयत्न चालू आहेत की आमचे उमेदवार निवडून आले पाहिजेत. ठीक आहे. मग ते नक्की करतील समस्या सॉल्व्ह? हो, विश्वास आहे जनतेवरती. एक मतदार म्हणून जेव्हा आपण मतदान करतो
तेव्हा काय डोक्यात विचार असतात की या उमेदवाराला जर मी निवडून देतोय तर त्याने काय काय केलं पाहिजे? त्यांनी खरं तर पायाभूत सुविधा इथं जी स्वच्छता असन, ही रेड झोनचा विषय इथं, बरोबर. भटक्या कुत्र्यांचा आहे, तिन्ही शिपमध्ये काम करतात MIDC हा. संध्याकाळी रात्री जाताना वगैरे भटकी कुत्री असतात,